आजच्या रेसिपीमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत। आजची रेसिपी ही नाश्त्याची रेसिपी आहे, खूप हेल्दी होणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आता पालक मी एक जोडी स्वच्छ निवडून घेतला आहे। आता हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। या पद्धतीने छान असं चोळून धुवून घ्यायचा। या दिवसात पालकाला माती येते, ती स्वच्छ निघली पाहिजे, त्यासाठी 2 पाण्याने धुवून घ्यायचा आणि सगळं पाणी निथळून घ्यायचं। या पद्धतीने एक जोडी पालक आहे ना। आता इथं मिक्सरचं छोटं भांडं घेतलंय, त्यामध्ये 8 ते 10 हिरव्या मिरच्या, 12-15 लसणाच्या पाकळ्या आणि पालक इथे घेतला, सगळा पालक घेतला। आता हे थोडंसं बारीक करून घेऊया। इथे थोडं बारीक झालंय। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, 1/4 ग्लास। आता हे पुन्हा बारीक करून घ्यायचं मस्त। आता इथे 2 चमचे गव्हाचं पीठ, 1 चमचा ज्वारीचं पीठ आणि 1 चमचा डाळीचं पीठ असं प्रमाण घेतलं। तर 1 चमचा जिरे, 1 चमचा धणेपूड, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल आणि तीळ 1 चमचा। हे भाजलेले तीळ हे छान मिक्स करून घेऊया। आता आपण तयार केलेली पालकाची प्युरी यामध्ये घ्यायची आणि घट्टसर गोळा आपण याचा तयार करूया। छान मस्त असं हे पहा। इथं या पद्धतीने पालकाचा गोळा तयार करून झाला। आता याला तेल लावून घेऊया या गोळ्याला छानपैकी, म्हणजे आपले परोठे मऊसूर तयार होतात। आता हे 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला घेऊया आणि फ्रेश दही 1 वाटी, इथं पाऊण अर्धा चमचा लाल तिखट, 2 कट केलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। आता इथे तेल गरम करून घेतलं आहे, यामध्ये आता आपण 1 चमचा जिरे घेऊया। जिऱ्याची फोडणी तयार करून घेऊया या पद्धतीने। जिरे क्रॅकल झाले की या दह्यामध्ये फोडणीचं तेल पूर्ण घ्यायचं। मस्त। आता हे छान व्यवस्थित एकत्र तयार करून घ्यायचं। खूप भन्नाट लागतं हे, नक्की करून बघा। आता हे साईडला ठेवूया आणि हे पालकाचे आपण परोठे तयार करून घेऊयात। असे छोटे छोटे गोळे करायचे। हे आता लाटून घेऊयात। पीठ लावल्यामुळे लाटण्यास सोपे जातात। या पिठाच्या तुम्ही पुऱ्यासुद्धा करू शकता, पण मी इथं परोठे करून घेतलेत कमी तेलामध्ये। मस्त असं साईडने थोडं पातळ लाटायचं आणि मध्ये जाडसर ठेवायचं, म्हणजे हा परोठा आपला छान भाजून तयार होईल। या पद्धतीने मस्त। तवाही गरम करायला ठेवला आहे मी एकीकडे। हे लाटून तयार आहे, तवा गरम झाला आहे। आता याच्यावर हा पालकाचा परोठा भाजण्यासाठी घेऊ। गॅसच्या
लो टू मीडियम हीटवर. आता इथं तेल लावून घेऊयात आपण. छान सगळीकडे तेल लावायचं, म्हणजे खरपूस भाजून तयार होतो आपला पराठा. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण तेल लावून घेऊयात या पद्धतीने. मस्त पटापट तयार होणारी रेसिपी आहे. पालक आधी निवडून ठेवलेला असला की पटकन तयार होतो पराठा. वाव, असं गुलाबी रंगाला येईपर्यंत भाजून घ्यायचं खरपूस असं, म्हणजे चवीला खूप टेस्टी लागतं. वाव, हे पहा भाजून तयार आहे आपलं पालकाचा परोठा सोबत फोडणीचं दही. वाव मस्त. कोणी कोणी ट्राय केली आहे ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी समजा तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.